Good morning. Hello everyone. Welcome back to Learn with Vaishali. Today, learn English. Speak little sentence. Build your confidence. चलो स्टार्ट करते हैं. आपण आज जे काही छोटंसं सेंटेन्स बनवण्याची प्रॅक्टिस करणार आहोत ती खूप युनिक आहे. म्हणजेच काय की मी आज रुटीन माझं फक्त सांगणार आहे. ती कसं माहिती आहे, ह्याच्यामध्ये सांगण्यामध्ये खूप काही नसणार आहे. सिम्पल वेने, जसं की सुरुवातीला मी ज्यावेळेस माझं रुटीन सांगते तर त्याच्यात मी आवर्जून सब्जेक्ट घेते, वर्ब घेते आणि ऑब्जेक्ट घेते. बाकी काहीच नाही. फक्त तीनच शब्दांनी सेंटेन्स तयार करायचं आहे. आज आपली ही ट्रिक आहे. फक्त 3 शब्द वापरून सेंटेन्स बनवू. Let's start. Daily. Routine. रूटीन. तर डेली रुटीन मध्ये आपण पाहणार आहोत माझ्या स्वतःची. सुरुवातीला गुड मॉर्निंग. आपण आवर्जून गुड मॉर्निंग हा शब्द म्हणतोच. त्याच्यानंतर मी सिंपल वेने सांगते. मी आज सेंटेन्स मध्ये बोलते सब्जेक्ट व ऑब्जेक्ट. आय वेक अप अर्ली. मी लवकर उठते. आय ड्रिंक वॉटर. मी पाणी पिते. आय डू एक्सरसाइज. मी एक्सरसाइज करते. आय ब्रश माय टीथ. नंतर दात घासते. देन आय टेक अ बाथ. नंतर मी आंघोळ करते. एवढं झालं. आंघोळ केल्यावर मी थोडंसं लाईटली मेकअप करते. आय डू मेकअप. आय फील गुड. आंघोळ केल्यावर छान मेकअप केला की मी खूप छान फील करते. ते अशा प्रकारे एकदम सिंपल वेने डेली रुटीन आपण जर असं सांगायला लागलो तर नक्कीच आपला कॉन्फिडन्स वाढू शकतो. सिंपल सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. अशा प्रकारे काहीच भीती नाहीये. आजपासूनच स्टार्ट करू. आय वेक अप अर्ली. आय ड्रिंक वॉटर. आय डू एक्सरसाइज. आय ब्रश माय टीथ. देन आय टेक अ बाथ. आय डू मेकअप. आय फील गुड. एवढं झालं. आता त्याच्यानंतर पुढचं आय कुक. देन त्याच्यानंतर आय ईट ब्रेकफास्ट. मी ब्रेकफास्ट करते. आता ब्रेकफास्ट केल्यावर मी माझं आवरते. आय गेट रेडी. मी तयार होते. आय कम माय पार्लर. मी पार्लरला येते. मी माझ्या पार्लरला येते. आय क्लीन माय प्लेस. कसं आहे, पार्लरमध्ये आल्यावर माझी जी पार्लरची जागा आहे ती एकदम क्लीन करते, छान करते. नंतर तिथं आल्यावरती आय डू क्लाइंट. आय डू क्लाइंट. मी कस्टमर करते, आयब्रो करते, वॅक्स करते, तर मी क्लाइंट करते. अशा प्रकारे माझं डेली रुटीन आहे. आय कुक. देन आय ईट ब्रेकफास्ट. आय गेट रेडी. आय कम माय पार्लर. आय क्लीन माय प्लेस. आय डू क्लाइंट. एकदम छोटे छोटे सेंटेन्स. लंच. आय लंच
afternoon. I do wax. I do package. मी क्लायंटचं पॅकेज करते. आय ड्रिंक टी 4 PM. 4 वाजता मी चहा पिते. नंतर आय मीट माय फ्रेंड्स. आय मीट माय फ्रेंड्स. फ्रेंड्स, माझ्या मैत्रिणींना मी भेटते. त्याच्यानंतर माझं पार्लर मी बंद करते 8 वाजता. आय क्लोज माय पार्लर 8 PM. मी 8 वाजता पार्लर बंद करते. एन्जॉय माय डे. आय एन्जॉय माय डे. म्हणजे मी असं ठरवलं होतं की फक्त 10 सेंटेन्समध्ये मी माझं डेली रुटीन सांगू. पण जसं मी तुम्हाला सांगत गेले तसं तसं मला एक वर्ब लक्षात आला आणि मग मी सहज सेंटेन्स वाढवू शकले. कारण मला अगोदर हे सेंटेन्स लक्षात राहील का नाही याची भीती वाटत होती. पण आता आपण रोज सगळे मिळून जी प्रॅक्टिस करतोय त्याने काय झालंय माहितीये का, त्याने आता आपलं प्रिपरेशन चालू झालंय. त्याने एक वर्ब सहज लक्षात यायला लागलाय. त्याला असं पाठांतराची गरज नाहीये. तो ऑटोमॅटिकली बोलण्यामध्ये तो यायला लागलाय किंवा तो लक्षात राहायला लागलाय. सेम तुमचंही असंच होत असेल. तुम्ही जर रोज थोडी प्रॅक्टिस करताय तर तुम्ही फक्त असं म्हणत असो मी 5 सेंटेन्स नाही बोलू शकणार, पण ज्यावेळेस बोलायला सुरुवात केली की ऑटोमॅटिक ते शब्द, ते वर्ब, ते सेंटेन्स वाढत जातात. हे मिरेकल कधी होतं, ज्यावेळेस आपण छोटे छोटे सेंटेन्स तयार करण्याचा जो काही कॉन्फिडन्स दाखवतो ना, त्याने हे मिरेकल घडतं. तर पाहू, आपण अशाच प्रकारे प्रॅक्टिस करत राहू आणि पुढे किती आपल्यामध्ये कॉन्फिडन्स वाढत जातोय त्याला सुद्धा आपण पाहत राहू. चला तर तुम्ही वेळ काढून आज माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. असेच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा. कारण काय होतं, ह्या एका लाईकमुळे तुम्हाला सुद्धा खूप खास वाटतं आणि तुमच्या ब्लेसिंग माझ्यापर्यंत पोहोचतात. त्याच्यामुळे मलाही खास वाटतं. चला तर अशा प्रकारे आपण छोटी जी आपली डेली रुटीन पाहिली त्याच प्रकारे आपण छोट्या छोट्या सेंटेन्सनी खूप साऱ्या गोष्टी स्टोरी टेलिंग शिकू, गॉसिप करू. खूप छानपैकी आपण इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी स्वतःला तयार करू. हे तर मी स्वतःला चॅलेंज दिलंय, पण तुम्ही सुद्धा तुमच्यात इम्प्रूव्ह पाहू शकता. हे माझं चॅलेंज आहे. कारण रोज तुम्ही थोडं प्रॅक्टिस म्हणून माझा व्हिडिओ पाहता, त्याच्यात ऑटोमॅटिक तुमचं रिव्हिजन होत असतं. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.